नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। आपण प्रत्येक व्हिडिओची सुरुवात परमात्म्याला नमस्कार करून करतो. हा परमात्मा म्हणजे तरी नेमका कोण? त्याविषयीच तर या 10व्या विभूती योग या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला त्याची ओळख करून देतात. प्रत्यक्ष परमात्मा कोणी पाहिलाय का? अवघडच आहे ना? का नाही पाहू शकत हो? साधे चराचर सृष्टीत वावरणारे सूक्ष्म जीव बघायचे असले तर आपल्या चर्मचक्षुंनी नाही दिसत. ते सूक्ष्म जीव बघण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग करावा लागतो. मायक्रोस्कोप असं म्हणतो ना आपण त्याला. पण काही जीवाणू इतके सूक्ष्म असतात की ती हातूनही निसटतात. मग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप घ्यावा लागतो, त्यातून त्यांचा शोध घ्यावा लागतो. आणि तरीही काही सूक्ष्म असे काही जीवाणू असतात, असे काही घटक असतात की जे मानवाच्या आकलनाच्याही पलीकडे आहेत. म्हणून तर अणुरणीया ठोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज वर्णन करतात हो. हा परमात्मा आहे कसा? अणु रेणूहून ठोकडा, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म आणि आकाशा एवढा. अथांगता, व्यापकता, विशालता किती असावी नाही अंदाज घेता येत. तेच 10व्या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला विभूतींचं वर्णन करताना सांगून देतात. चराचर सृष्टीमध्ये जेवढे म्हणून आता मानवानेच वर्गीकरण केलेलं आहे ना. प्राणीसृष्टी, वनस्पतीसृष्टी, जीवसृष्टी, आणि मग त्याच्यात पुन्हा आणखी भेद करत गेलेले आहोत. या सगळ्या घटकांमध्ये विशेषत्वानी ज्यांच्यामध्ये सामर्थ्य, तेज प्रकट होऊ शकतं, होतं आणि त्याची जाणीव मानवाला होते, अशांना या अध्यायामध्ये विभूती म्हटलंय. त्यासाठी अर्जुनाचा प्रश्नच कारणीभूत झालाय. चिंतन करायचंय, मनन करायचंय. मग कशाचं करायचं? जे सूक्ष्मातिसूक्ष्म आहे त्याचंही मनन करायला हवं, आणि जे अथांग व्यापक आहे त्याचंही मनन करायला हवं. पण अथांग व्यापक गवसणार कसं आणि सूक्ष्माहून सूक्ष्म दिसणार कसं? दोन्ही प्रश्नच आहेत ना. म्हणून मग भगवंतांनी अरे आजूबाजूला जरी निरीक्षण करत गेलास ना आणि ज्ञान विज्ञानाच्या सहाय्याने शोध घेत गेलास तर तुला विभूतिमत्व प्रत्ययाला येईल. मग त्या विभूतिमत्वाचीच ओळख या 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी करून दिली आहे. त्यालाही कारण पुन्हा अर्जुनाचा प्रश्नच. केषु केषुच्या भावेषु म्हटलंय अर्जुनाने, व्यक्ती नाही विचारल्या. आणि त्यामुळे भगवंतांना स्पष्टीकरण देताना, ओळख विभूतींची सांगताना सहजपणे सर्व चराचर सृष्टीतल्या घटकांचा एकत्रित समग्र विचार मांडता आलाय. अर्जुनाने फक्त व्यक्ती कोणते सांग असं म्हटलं असतं तर कदाचित भगवंतांनाही आवडलं नसतं. कारण ते किती सीमित क्षेत्र झालं असतं ना. मग इतर घटकांमध्ये जे विशेषत्वाने विभूतिमत्व प्रकट करणारे आहेत घटक, त्यांची ओळख कधी द्यायची अर्जुनाला करून? पण अर्जुन असा आपला प्रतिनिधी हुशार आहे की त्यांनी केशू केशूच्या भावेशूच म्हणून टाकलं.
व्यक्तिषु नाही म्हटलं. किती सुंदर आहे ना विचार हा. असंच आपल्यातल्याच एक अर्चनाताई आहेत, अर्चनाताई ढवळे. आणि त्यांना एक प्रश्न पडला आहे. मला असं वाटतं की त्या शैक्षणिक क्षेत्रात अनेक वर्ष कार्य करणाऱ्या असतील आणि म्हणून त्यांचा विद्यार्थ्यांशी नित्य परिचय असावा किंवा विद्यार्थ्यांचं सान्निध्य त्यांना अनेक वर्ष मिळत असावं. म्हणून त्यांचा प्रश्नसुद्धा आहे ना, तो विद्यार्थी जीवनाशी निगडीत आहे. त्यांनी काय प्रश्न विचारला आहे तो आपल्याला समोर दिसतोच आहे, वाचू शकताय आपण. पण त्याच्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण करावं हा हेतू आत्ता मनात आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करूया. त्यांनी सरळ विचारूनच टाकलं आहे की कर्मसन्यास हा विद्यार्थ्यांना कसा सांगायचा. जर का विद्यार्थ्यांना कर्मसन्यास सांगायला लागलो तर विद्यार्थी अभ्यासच करणार नाहीत, सोडून देतील ना कर्मसन्यास. पण असा लौकिक अर्थ किंवा शब्दार्थ कर्मसन्यास याचा नाहीच आहे. कर्मापासून संन्यास घ्या असं कुठेच भगवंतांनी सांगितलं नाही आहे. अर्चनाताई आणि बाकीचे सगळेजण पुन्हा एकदा या प्रश्नाच्या उत्तरासाठी 5व्या अध्यायाचे व्हिडिओ जरूर बघा हां. त्याच्यात भगवंतांनी आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश देऊन ठेवला आहे की संन्यास कशापासून घ्यायचा कर्म करताना. तर संन्यास पुढे 6व्या अध्यायात पण सांगून दिलं आहे. कर्माचा संन्यास होऊच शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत. कर्म तर करावंच लागणार आहे. तेव्हा कर्मापासून संन्यास नाहीच आहे. विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करण्यापासून संन्यास घेऊच शकत नाही. कारण विद्यार्थी दशामुळे त्याचसाठी अंगीकारायची असते. विद्यार्थी विद्या अर्जन करणं, प्राप्त करून घेणं हाच तर ध्येय, हेच तर ध्येय हेतू विद्यार्थी दशेमध्ये असतो. त्यालाच ब्रह्मचारी आश्रम असंही म्हटलं जातं. आणि त्यामध्ये विद्याव्रत हे स्वीकारायचं असतं. आणि मग एकदा विद्याव्रत स्वीकारलेलं आहे की व्रताचा भंग होऊच द्यायचा नसतो. त्यामुळे अभ्यास करायचं सोडणं हा विषयच नाही ना होऊ शकत. अभ्यास तर करायचाच आहे. मग हा अभ्यास करत असताना म्हणजे अभ्यास हे एक कर्म मानलं तर करत असताना संन्यास कशापासून घ्यायचा. अभ्यासापासून तर नाही घेऊ शकत. मग संन्यास कशापासून घ्यायचा. आता बघा हां, अभ्यासाला आपण बसलोय आणि अभ्यासाला बसल्यावर खिडकीतून बाहेर आपले मित्र खुणावत आहेत. मग काय वाटतं, आपलं पुस्तकातलं लक्ष हळूच कमी होऊन जातं आणि मित्र बोलावत आहेत तिकडेच आपलं लक्ष वेधलं जातं. तेवढ्यात पालक मागून आले आणि त्यांनी पाहिलं खिडकीत मित्र आहेत आणि ते बोलावत आहेत. तर ते त्या मित्रांना रागावतात की आत्ता तो अभ्यास करतोय, आत्ता येऊच नका इकडे सांगून देतात. मित्र निघून जातात. पण पुढे काय होतं, मित्र निघून गेले तरी आपल्या डोक्यात मात्र आता अभ्यासाच्या विषयापेक्षा मित्र तिकडे खेळत असणार, ते त्यांचे डाव रंगवत असणार आणि मला मात्र यांनी दामटून अभ्यासाला बसवलेलं आहे. बस आपल्या मनबुद्धीमध्ये तेच रजिस्टर होतं ना. मग संन्यास घ्यायचा तर कशापासून घ्यायला हवा. जर मी अभ्यासामध्ये रमायचं ठरवलं आहे, अभ्यास करायचं ठरवलेलं आहे, तर आत्ता माझी एकतानता, तद्रूपता, एकरूपता कुठे असायला हवी. ज्या विषयाचा जो अभ्यास मी करत असेन त्याच्याचीच तद्रूपता हवी. मित्रच यायला हवे तसं काही नाही. माझ्या आवडीचा जो विषय असेल तो सोडून नावडीच्या विषयाचा मी अभ्यास करायला बसलो तर त्या नावडीचा अभ्यास विषय बाजूला राहतो आणि जो आवडीचा अभ्यास विषय आहे त्याचंच चिंतन मनन आपण करत बसतो. असं पण होतं ना. हेच टाळायचं. यापासून संन्यास घ्यायचा. तेव्हा विद्यार्थी दशेमध्ये काय किंवा कोणतंही एखादं काम जेव्हा आपण सुरुवात करू त्यावेळी संन्यास घ्यायचा कशापासून, तर त्या कर्मामध्ये पूर्णतया तल्लीनता, तद्रूपता, एकरूपता राहील असा सराव करायचा. त्याला म्हणतात अभ्यास. आणि मग त्यावेळी विचलित होऊ नये यासाठी मनाभोवती एक कवच संयमाचं
उभं करता आलं पाहिजे. त्यालाच म्हणायचं संन्यास. म्हणजे अभ्यासाच्या वेळी अभ्यास ज्या विषयाचा, ज्या धड्याचा करत असू, ज्या कवितेचा करत असू, गणित असेल त्यातल्या कशाच्या संकल्पनांचा करत असू, विज्ञान असेल त्यातल्या कोणत्या भागाचा करत असू, ज्यावेळी जो अभ्यास करत असू त्याच्यातली पूर्णतः तादात्म्यता. कदाचित असंही झालेलं असू शकतं, शाळेमध्ये हे शिकवताना आपल्याला छान उत्तरं देता आलेली असतात, शिक्षकांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेली असते आणि ते आपल्या लक्षात असतं. मग आता अभ्यास करताना पुन्हा असं वाटतं, अरे मला तर हे सगळं आलं आहे ना, तेव्हा मी किती छान उत्तरं दिली होती, माझं कौतुक पण केलं होतं सगळ्या वर्गासमोर. मग तो जो अहंकार भाव येतो ना, त्याच्यापासून पण संन्यास हवा बरं. कारण त्या दिवशी जेवढं विचारलं त्याचं उत्तर मला सांगता आलं, पण त्या घटकामध्ये, त्या भागामध्ये, त्या धड्यामध्ये अजून बरंच काही अभ्यासण्यासारखं असणार आहे की जे परीक्षेमध्ये वेगळं येऊ शकतं. मग त्यासाठी मला स्वतःला तयारी करायलाच हवी ना. म्हणून तो अहंकार जो असतो ना की मला तरी येत आहे, माझी तयारी झाली आहे, याचा पण त्याग करायचा, संन्यास करायचा. त्याग वेगळा, संन्यास वेगळा. पुढे आपल्याला त्याच्याविषयी समजून घ्यायचंच आहे. पण सध्या अर्चनाताईंनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धतीने समजावून सांगायला हवं आहे, करत असलेल्या कर्माचा संन्यास नाही आहे, त्याच्यापासून दूर व्हायचं नाही आहे, तर जे करतोय त्याच्यात तादात्म्य व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे, तद्रूप व्हायचं आहे की जेणेकरून त्या खेरीजचे जे बाकी विषय आपल्याला प्रलोभनं दाखवत असतील, आपलं चित्त वेधून घेत असतील, त्याचा संन्यास करायचा आहे. तो भाग महत्त्वाचा आहे. हे जर विद्यार्थ्यांना आपण योग्य प्रकारे समजावून दिलं तर विद्यार्थ्यांच्याही लक्षात येतं. आपण मागे द्रोणाचार्यांची आणि अर्जुनाची गोष्ट आणि सगळ्या कौरव पांडवांची परीक्षा कशी घेतली द्रोणाचार्य गुरूंनी, ती गोष्ट समजून घेतलेलीच आहे. बघा त्यावेळी पुन्हा एकदा ऐकून बघा ते व्हिडिओ. त्याच्यामध्ये सांगितलं आहे आपण कर्मसन्यास म्हणजे नेमकं काय. मला वाटतं अर्चनाताईंना आता उलगडलं असेल त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आणि त्यांच्या अनुषंगाने आपल्याही सर्वांना उलगडलं असेल. आता आपल्याला पुन्हा व्यापकता, अथांगता, अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाविषयी अजून भगवंत कोणकोणत्या विभूतींचा उल्लेख या अध्यायात करणार आहेत, कशा प्रकारे त्यांची ओळख करून देणार आहेत, हे जाणून घ्यायचं आहेच ना. मग त्यासाठी आता पुढले श्लोक जे आहेत ते ऐकायला हवेत आणि मग त्याच्याविषयीचं विवेचन. तेव्हा ऐकूयात आता पुढले श्लोक. पवनः पवतामस्मि रामशस्त्रभृतामहं झषाणां मकरश्चास्मि स्रोतसामस्मि जाह्नवी सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकस्य च अहमेवाक्षयः कालो धाताहं विश्वतो मुखः मृत्युः सर्वहरश्चाहमुद्भवश्च भविष्यतां कीर्तिश्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः द्यूतं चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्वं सत्त्ववतामहं वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानै ज्ञानवतामहं यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विना यत् स्यान्मया भूतं चराचरं नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप एष तु देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंशसम्भवम् अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत्। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः। पहिला श्लोक आपण ऐकला, पवन पवतामस्मि. वाहणारं जे आहे त्या वाहणाऱ्यांमध्ये पाणी पण वाहणारच असतं. सूर्याकडून येणारे किरणही उष्णता ऊर्जा वाहूनच नेत असतात. आपण धातूचं भांडं तापायला ठेवलं, गॅसवर ठेवलं किंवा विस्तवाशी संपर्कात आणलं तर त्या धातूचे कणसुद्धा उष्णता वाहूनच नेतात. म्हणजे वहन करणारे अनेक घटक सृष्टीमध्ये आहेत, होय ना. पण त्या सर्वांमध्ये विभूतिमत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे असा घटक कोणता? पवन, वारा, वायू. कारण वारा आणि वायू आपल्याला वहन होतंय हे दिसतच नाही हो डोळ्याला. त्याच्याबरोबर जे कण उडतात ते कण हलताना दिसले की आपण म्हणतो अरे वारा सुटलाय, किंवा स्पर्शाने आपल्याला जाणवलं तर आपण म्हणतो अरे छान वारा हलतोय, वाहतोय. बरोबर ना. म्हणजे निरीक्षणावरून आपण ओळखू शकतो, परीक्षणावरून ओळखू शकतो, पण अखंड वारा वाहतच असतो. म्हणून वाहणाऱ्यांमध्ये घटकांमध्ये सर्वश्रेष्ठ विभूती सूक्ष्मातली सूक्ष्म अशी जर कोणती असेल तर ती वारा आहे, असं पहिल्या श्लोकामध्ये सांगून दिलं. त्याच भागामध्ये, त्याच ओळीमध्ये रामशस्त्रभृतामहं सांगून दिलं. शस्त्र धारण करणारे जे जे म्हणून आहेत. अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. प्रत्येक सैनिकच शस्त्रधारी असतो. मग या शस्त्रधारी असणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणी असेल तर श्रीराम आहेत. काय संदर्भ असेल याचा जाणू शकताच आपण. एकदा सुटलेला बाण श्रीरामांचा लक्षवेध केल्याशिवाय माघारी येणारच नाही. तेव्हा प्रत्यंच्यात आणून बाण लावला की त्याला राम बाण असंच म्हटलं जातं ना. ती विशेषता रामाच्या शस्त्र धारण करण्यामागची. म्हणजे जेव्हा बाण प्रत्यंच्यात आणून सोडायचा असेल त्याआधी केवढं वैचारिक, शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य यांचं बळ एकत्र करायला हवं. आवश्यक आहे ना ते. तेव्हा श्रीरामांना हे साधलं होतं आणि म्हणून श्रीरामांचं स्थान या शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये अग्रणी आहे. वनवासात गेले असताना सुद्धा श्रीरामांनी राजवस्त्रांचा त्याग केला, वल्कल परिधान केली, जटा बांधून ठेवल्या, पण शास्त्राचा त्याग केलेला नाही. कुणाला तिथे मारायचं होतं का? अजिबात नाही. उलट त्या शस्त्राचा उपयोग करून आपलं सामर्थ्य, जे दीनदुबळे आहेत, जे कोणाच्या तरी सामर्थ्यासाठी आसुसले आहेत, वाट बघतायत की कोणीतरी सामर्थ्यवान आमच्यापर्यंत येईल, आमची दखल घेईल, अशी वाट बघतायत, त्यांच्यामध्ये शस्त्र धारण करून श्रीराम 14 वर्ष वावरलेत आणि त्यांना आश्वस्त केलंय, स्वतःलाच खंबीर बनवलंय. तेव्हा शस्त्र म्हणजे बाह्य शस्त्रच हवं असं नाहीये. आंतरिक सामर्थ्य जागवणं, ती ज्योत प्रज्वलित करणं जी स्वतःमध्ये आहे ती इतरांमध्ये संक्रमित करून त्यांनाही आत्मसामर्थ्याची प्रचिती देण्याचं काम करणारा जर कोणी असेल तर श्रीराम आहेत. आणि ते अत्यंत विनयशील राहून सहज सर्वांच्या मध्ये मिसळून, मी कोणीतरी वेगळा आहे
अशी जाणीवही होऊ न देता. हेही शस्त्रच आहे ना. तेव्हा या शस्त्राचा उपयोग श्रीरामांनी अखंड जीवनव्रती बनून केलेला आहे. आणि म्हणून शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये श्रीराम हेच विभूतिमत्व प्रकट करणारे साक्षी आहेत ना. म्हणून रामांचं नाव शस्त्रवृतामहम मध्ये आलेलं आहे. त्याच्या पुढच्या ओळीमध्ये जषाणाम मकरश्चास्मी. नर्मदेचं वाहन, नर्मदा नदीचं वाहन कोणतं आहे? मकर, मगर. मगर मिठी म्हणतो ना, अशी पक्की पगड मगरीची असते. म्हणून जलचरांमध्ये जिच्या शेपटीमध्येही ताकद आहे, जिच्या जबड्यामध्येही ताकद आहे आणि उगीचच्या उगीचच कोणावर आक्रमण करण्याची जिची वृत्ती नाही, अशी सामर्थ्यवान असलेली मगर झषाणाम म्हणजे जलचरांमध्ये श्रेष्ठ विभूती आहे. आणि आणखीन सांगून दिलं स्रोतसामस्मी जाह्नवी. बघा, या अध्यायामध्ये भगवंतांनी विभूती विस्तार सांगताना संक्षेपाने सांगेन असं म्हटलं खरं, पण संक्षेपाने सांगताना चराचरातल्या जीवसृष्टीतल्या सर्व घटकांचा आढावा घेतलेला आहे. म्हणजे शस्त्रवृतामध्ये राम सांगून दिले, वाहन जे वाहणारे आहेत घटक त्यांच्यामध्ये पवन सांगून दिलं, जलचरांमध्ये मगर सांगून दिली, आणि आता स्रोतसामस्मी जाह्नवी. जाह्नवी हे गंगेचं नाव आहे. जन्हराजाने जिला अडवली ती आणि भगीरथाने प्रार्थना करून जिला मुक्त करून घेतली म्हणून जिला जाह्नवी नाव पडलं. ती जाह्नवी स्रोतसाम म्हणजे अखंड स्रोत प्रवाह ज्यांचा आहे त्यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ गंगा मैयाच आहे ना. म्हणून स्रोतसाम अस्मी जाह्नवी. भगवंत सांगून देत आहेत की तीच माझी विभूती आहे. गंगा मैली झाली आहे वगैरे वगैरे काहीही कोणीही म्हणू दे, तरीही सर्वांसाठी जीवनाधार, सर्वांसाठी सात्विकतेचं प्रतीक आणि सर्वांसाठी पवित्र शुद्धतेचं प्रतीक म्हणूनच ही गंगा मैया अखंड स्रोत बनून भारतवर्षाला उजळवत आहे. अजून पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं सर्गाणामादिरंतश्च मध्यांचैवाहम अर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहं. सर्गाणाम म्हणजे उत्पत्ती स्थिती लय, असं एक चक्र असतं ना सृष्टीमध्ये. पुन्हा उत्पत्ती स्थिती लय. प्रत्येक प्राणीमात्राला, प्रत्येक घटकाला सृष्टीतल्या हे चक्र पाळावंच लागतं. या चक्रातूनच जावं लागतं. उत्पत्ती स्थिती लय. म्हणून सर्गाणाम आदी मध्य अंत. म्हणजे उत्पत्ती करता मीच, स्थिती म्हणजे स्थैर्य देणारा मीच, आणि लय करणारा पण मीच आहे. मग जो उत्पत्ती करताय त्याला काहीतरी एक वेगळं आपल्या भाषेमध्ये मानवाने नाव दिलंय, त्याला म्हणायचं ब्रह्मदेव. स्थिती म्हणजे स्थैर्य देणारा, त्याला आपण विष्णू असं म्हटलंय पालन करता, आणि लय करता म्हणून शिवशंभू शंकर असं म्हटलंय. पण उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तिन्ही क्रिया क्रमाने घडवून आणणारा जो कोणी आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाला सुद्धा प्रेरित करणारा त्यावेळी जर कोणी आहे तर तो परमात्माच आहे. चैतन्य आहे, ऊर्जा आहे. ती ऊर्जा उत्पत्तीसाठी वापरली जाऊ शकते, स्थितीसाठी वापरली जाऊ शकते, लयासाठी. कारण ऊर्जा नानाविध रूपांनी नटू शकते, पण मूळ स्रोत ऊर्जेचा तसाच आहे. अजून पुढच्या वेळेस सांगून दिलं अध्यात्मविद्या विद्यानां. विद्या म्हणजे विज्ञानाकडून ज्ञानाकडचा प्रवास, त्याला म्हणायचं विद्या. विशेष ज्ञान ते विज्ञानामार्फतच होतं ना. म्हणून अध्यात्मविद्या स्वला ओळखण्याची विद्या, स्वला जाणण्याची विद्या. आता स्वला जाणायचं असेल तर त्याला ज्ञान म्हटलं पाहिजे, पण ते जाणायचं कसं? स्व म्हणजे माझं अस्तित्व, म्हणजे देहाच्याच माध्यमातून जाणायला हवं.
म्हणून अध्यात्मामध्ये विज्ञान आणि ज्ञान ह्या दोन्हीचा समावेश असतो. म्हणून देहाच्या मार्फत स्वची जाणीव जागवणं ह्याला म्हणायचं अध्यात्मविद्या. ती सुद्धा कोणामुळे आहे? आपल्यातच असलेल्या आत्म्याची प्रचिती प्राप्त करून घेणं म्हणजेच अध्यात्मविद्या. आणि पुढे आणखीन सांगू दिलं, वाद प्रवदतामहम. मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचा वाद. आपण आदि शंकराचार्यांचं चरित्र वाचलं तर त्याच्यामध्ये निश्चित हा प्रसंग तुम्हाला वाचायला मिळणार आहे. जरूर आदि शंकराचार्यांचं चरित्र बारकाईनिशी अभ्यासायला हवं. ते कोणी खरं लिहिलंय का खोटं लिहिलंय, खरंच प्रमाण आहे का वगैरे नको ना या झमेल्यात पडूया. आदि शंकराचार्यांच्या जीवनातले जे जे प्रसंग त्या चरित्रांमध्ये आलेले आहेत त्या प्रसंगांचे महती, त्या प्रसंगातलं गांभीर्य आणि त्यातलं ज्ञान आकलन करून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं. त्याच्यामध्ये एक हा प्रसंग आहे मंडन मिश्र आणि आदि शंकराचार्य यांचा मधला वाद. हा प्रवाद आहे. वाद म्हणजे भांडण नाहीये, ही कलागत नाहीये. यामध्ये मुद्दे मांडायचे असतात आणि त्या मुद्द्यांचा परामर्श घेत वेगळे मुद्दे आपण स्थापित करायचे असतात. अभ्यासाशिवाय हे शक्य नाही बरं. त्यामुळे मंडन आणि खंडन असं त्याला म्हटलं जातं. त्यामध्ये मी आहे, मी प्रचितीला येतो, कारण त्यातून ज्ञानच वृद्धिंगत होत असतं. जो मांडणारा आहे त्याचंही ज्ञान वृद्धिंगत होत असतं, जो खंडन करणारा आहे त्याचंही ज्ञान वृद्धिंगत होत असतं. काश्मीरला जेव्हा आदि शंकराचार्यांनी सर्व धर्मांचे धर्माचार्य शारदा देवीच्या मंदिराच्या बाहेर द्वारापाशी थांबले होते आणि प्रत्येकाने सांगितलं मंदिरात प्रवेश करायचा असेल तर आमच्यासाठी आधी वाद करावा लागेल आपल्याला. आणि प्रत्येक धर्माचार्यांबरोबर आदि शंकराचार्यांनी वाद म्हणजे संवाद, मंडन खंडन या माध्यमातून आणि प्रत्येक धर्माचार्यांना त्यांनी हे दाखवून दिलं की आपला धर्म हा सनातन धर्माचीच आवृत्ती आहे, त्यातूनच त्याचा उद्गम आहे. म्हणून आपल्या धर्मामध्ये ही तत्व नाहीत, पण सनातनमध्ये ती समाविष्ट आहेत. म्हणून सर्वश्रेष्ठ कोणता धर्म ठरतो? सनातन. आजकाल त्याच्यावरून प्रचंड वाद विवाद चाललेत. वाद विवाद नाही अपेक्षित इथे. इथे मंडन खंडन, संवाद, परिसंवाद असं भगवंतांनी म्हटलंय. आणि जिथे ज्ञानार्जन होतं, ज्ञानवृद्धी होते, ज्ञान संपन्नता दोन्ही पक्षांना प्राप्त होते, त्या ठिकाणी मी आहे असं भगवंत सांगून देत आहेत. म्हणून आदि शंकराचार्य ही विभूती आहेत, प्रत्येक धर्माचार्य ही विभूती आहेत, मंडन मिश्र ही विभूती आहेत आणि न्याय करणारी शारदा देवता तर अधिष्ठानच आहे. हो, ती तर परमात्म्याचंच प्रतीक आहे. त्यामुळे वाद प्रवदतामहम लक्षात घ्यायचं आपण नीट. त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये सांगून दिलं, पुढच्या श्लोकामध्ये अक्षराणामकारोस्मि द्वंद्वः सामासिकस्य च. आता वाङ्मयाच्या दिशेने, लिपीच्या दिशेने भगवंत सांगून देत आहेत माझ्या विभूती कुठे आहेत. बघा बरं, कोणतंच क्षेत्र भगवंतांनी असं बाजूला अनुल्लेखाने ठेवलेलं नाही. संक्षेपाने विभूती सांगताना कशा प्रकारे आवाका भगवंतांनी स्वीकारलाय हे सुद्धा जाणण्यासारखं आहे बरं. आपल्याला कधी अशा प्रकारे आपले विचार व्यक्त करायचे असले तर ते विचार व्यक्त करायचे कसे त्याचं पण मार्गदर्शन या अध्यायामध्ये आपल्याला मिळून जातं. सांगोपांग मांडणी कशी करायची, सर्व मुद्द्यांचा परामर्श संक्षेपाने पण तरीही विशेषत्वाने कसा करायचा याचं पण मार्गदर्शन या अध्यायामधून आम्हाला सहज मिळून जातं. तेव्हा नुसती विभूतींची यादी करायची नाही आहे, त्या विभूतींविषयी प्रश्न काढायचे नाही आहेत. हे कशावरून, ही अशी घटना आहे का, ह्यांच्यात काय विभूती आहे, अभ्यास करायचा आहे.
अभ्यासाला प्रेरित आणि प्रवृत्त करणारा असा हा अध्याय आहे. हाही विशेष अध्याय आहे. आणि म्हणून मांडणी कशी करावी, आपला विषय समर्थपणे कशा प्रकारे मुद्देसूद रचायचा ह्याचा पण वस्तुपाठ आपल्याला या अध्यायामध्ये मिळतो. आता मागे गिरामस्मी एकम अक्षरम सांगून दिलं. वाणीद्वारे ज्याचा उच्चार होतो, लिपी नसताना त्याचा उल्लेख केला आणि त्याच्यात सांगून दिलं ओंकार. आता लिपीच्या साहाय्याने जेव्हा आपण बोलतो, लिहितो, त्यावेळी महत्वाची विभूती कोणती सर्वश्रेष्ठ? अक्षराणाम अकारः अस्मि. अ हे अक्षर महत्वाचं आहे. कारण का? अ हे अक्षर मिसळल्याशिवाय कोणत्याही व्यंजनाला पूर्ण उच्चारणाची क्षमता प्राप्त होतच नाही. क, ख, ग, घ देवनागरी लिपीमध्ये यांचा उच्चार करायचा असेल तर त्याच्यामध्ये अ मिसळावाच लागतो. आणि म्हणून अकाराचं महत्त्व वेगळं आहे ते भगवंतांनी सांगून दिलं. आणि त्यात माझी प्रचिती की सपोर्ट देणं, सहाय्यकर्ता होणं आणि पूर्णत्वाला नेणं. अक्षरामध्ये अ वगैरे तो वादविवाद करायची गरजच नाही आहे. ज्याला सहाय्य आवश्यक आहे अशाला सहाय्य करणं आणि पूर्णत्वाकडे घेऊन जाणं, त्याचं स्वतंत्र अस्तित्व त्याला व्यक्त करायला संधी मिळवून देणं. आणि आपण मात्र निर्लेप राहणं. क उच्चारताना अ तिथे कुठे दिसत नाही, अ लिहावा पण लागत नाही, पण तरीही क उच्चार करायचा असेल स्वतंत्र अस्तित्व म्हणून त्या अक्षराचं, तर त्याच्यामध्ये अ अंतर्भूत असतोच. म्हणून अक्षराणाम अकारः अस्मि. अशा प्रकारे मी अंतर्भूत आहेच प्रत्येकामध्ये असं भगवंत सांगू इच्छित आहेत. आणि द्वंद्व सामासिकस्य च, सामासिक शब्द आहेत. जसा जसा आपला भाषेचा विस्तार होत जातो तसं तसं त्याच्यामध्ये दोन शब्द एकत्र जोडले जातात, त्याला समास असं म्हटलं जातं. मग ह्या समासांमध्ये दोन्ही शब्द अलग अलग पण स्वतःचं अस्तित्व ठेवू शकतात आणि एकत्र आले तरीही दोन्ही मिळून एकत्रितपणे प्रकट होऊ शकतात. द्वैतातून अद्वैत. किती सुंदर आणि सखोल विचार भगवंतांनी या विभूतीमध्ये मांडून दिला आहे. तेव्हा सामासिक शब्दांमध्ये द्वंद्व समास हा मी आहे वगैरे वगैरे शब्दार्थ नको हो, त्याचा भावार्थ पण नको हो. आपल्याला त्यातला गर्भितार्थ लक्षात घ्यायचा आहे. तो जाणून घेणं म्हणजे खरा अभ्यास. म्हणजे मग त्यातलं विभूतिमत्व आपल्याला प्रचितीला येईल. अजून पुढच्या वेळी सांगून दिलं कालः कलयतामहम्. अक्षराणामकारोऽस्मि द्वंद्व सामासिकस्य च अहमेव अक्षयः कालः. अक्षय असा काल जो आहे, वरती कालः कलयतामहम् पाहिलं, गणन करणारा काळ जो आहे तो मीच आहे, मोजमाप करतो तो. आणि आता काय सांगून दिलं? अहम एव अक्षयः कालः. अक्षय जो घटणारच नाहीये, आज आहे, उद्या आहे, परवा आहे, काल आहे, भूत वर्तमान भविष्य अखंड जो प्रवाहित आहे तो काळ देखील माझंच विभूतिमत्व प्रदर्शित करतो. अजून कुठे आहे मी? धाताहं विश्वतो मुखः. संपूर्ण विश्वाचं मुख म्हणजे प्रकटीकरणाची शक्ती जर कशामुळे असेल तर ती मी त्या विश्वाला धारण करतो, म्हणून ही शक्ती त्या संपूर्ण विश्वामध्ये प्रकट आहे. तेव्हा विश्वाचा धारण करता, सृष्टीचा धारण करता हा मीच तर आहे. अजून पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत विभूती सांगतायत. मृत्यूच सर्व हरश्चाहम. यमस संयमतामहम पाहिलं आपण मागे. संयमित करणारा जो आहे, पाश आवळणारा जो आहे तो यम आहे. पण यमाच्या दाढेतूनही सुटका होते हा व्यावहारिक अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतलेला असेल, कोरोना काळात तर विशेषत्वानेच. पण मृत्यू मात्र कसा आहे? सर्व हरश्च.
सर्वत्वाचं हरण करणारा जर आहे कोणी तर तो मृत्यू आहे. म्हणून त्याचाही उल्लेख विभूती म्हणून भगवंतांनी केलाय. आपल्यापैकी प्रत्येकजण सध्याच्या कलियुगामध्ये त्रस्त झाला की प्रार्थना करतो, बास रे बाबा, देवा आता सोडव. पण यमस संयमतामहम, पाश आपल्याला जाणवतील सुद्धा की आलाय आता, पण मृत्यूच सर्व हर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून त्या श्लोकामध्ये सांगून दिलं सर्व हरण करणारा. मग सर्व हरण म्हणजे फक्त मानवाच्या बाबतीत का? सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला लय आहे, सृष्टीचाच लय आहे. हा लय करता जो कोणी आहे तो लय केव्हा कशा प्रकारे होणार ते निश्चित करत असतो. ती जबाबदारी, ते दायित्व ज्याच्याकडे आहे त्याला म्हणायचं मृत्यू. अजून पुढे सांगून दिलं उद्भवाच भविष्यता, लयानंतर निश्चितपणे उत्पत्ती आहेच. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा उत्पत्ती आहेच. त्याच आशेवर तर सृष्टीचं सुचारू चलन होत असतं. पुढच्या ओळीमध्ये अजून सांगून दिलंय. आता वेगवेगळ्या गुणांचे उल्लेख सुरुवातीच्या श्लोकामध्ये, 2 श्लोकांमध्ये सुखं दुःखं भवो भावो भयंचा भयमेवच, ते 2 श्लोक आहेत ना. मद्भावा मानसा जाता येषा लोक इमा प्रजा, हे सगळे माझ्याच पासून उत्पन्न झालेले आहेत. मत्त, माझ्यापासून हे सगळे भाव वैविध्य विश्वातलं, गुणवैविध्य विश्वातलं हे माझ्यामुळेच तर अस्तित्वामध्ये येऊ शकतंय. पण परमात्मा स्वतः नाही ना व्यक्त होऊ शकत. त्याला आवश्यकता कशाची आहे व्यक्त होण्यासाठी, अस्तित्वासाठी? प्रकृतीच्या सान्निध्याची. आणि मग ह्या प्रकृतीचं सान्निध्य मिळालं की जो जो आविष्कार ह्या परमात्म्याचा वैविध्यपूर्ण नटणं आपल्याला प्रत्ययाला येतं, त्याच्यामध्ये विशेषत्व कुठे कुठे सापडतं? कीर्ती. मागे आपण कर्तृत्वच्या वेळी लक्षात घेतलं होतं की कर्तृत्व व्यक्तीचं हे व्यक्ती अस्तित्वात राहो नाही तर न राहो, पण कीर्ती, यशदंड, मापदंड हा अव्याहतपणे प्रवाहित होत राहतो. 2ऱ्या अध्यायामध्येच अर्जुनाला भगवंतांनी सावध करून सांगून दिलंय ना की बाबा रे बघ, हा तुझी कीर्ती भयाद्रणादुपरतम मौस्यन्ते त्वाम महारथा, तू रणामधून घाबरून पळून गेलास अशी तुझी दुष्कीर्ती होईल. असं नाही कोणी विचार करणार की तू काय उदात्त भावनेनी स्वजनांना कसं मारायचं म्हणून तू युद्ध करत नाहीयेस, हा नाही कोणी विचार करणार. ही नाही कीर्ती तुझी पसरली जाणार. म्हणून कीर्ती ही दुधारी आहे बरं, म्हणून ती विभूती आहे. कीर्ती दहशतवादाचीही होते, कीर्ती संताचीही होते, पण संताची कीर्ती ही दीपस्तंभासारखी पुढल्या पिढ्यांना मार्गदर्शन करणारी ठरते. तर दहशतवादाची कीर्ती ही काय होऊ नये यासाठी म्हणून लक्षात ठेवून ती वाट धरायचीच नाही. धोपट मार्गा सोडू नको. म्हणून संत सज्जन जे सांगतात त्या मार्गाने प्रवास करायचा असतो. कीर्ती, श्री म्हणजे सौंदर्य, अभिजात सौंदर्य कलेमध्ये आहे, गीतामध्ये आहे, चित्रकलेमध्ये आहे, शिल्पकलेमध्ये. कशात नाही आहे हो सौंदर्य? नुसत्या जमिनीचा, काळ्या जमिनीचा ढेकूळ हातात घेतलं तरी त्याच्यात सौंदर्य आहेच ना. श्री एक वेगळं सामर्थ्य आहे. कीर्ती श्रीर वाक, वाक म्हणजे वाचा, वाणीचा गोडवा, वाणीची मधुरता, वाणीची वैशिष्ट्य ती तर आहेच परमात्म्याची प्रचिती देणारी. हळुवार बोलणं मनावर फुंकर घालणारं असतं. म्हणून कीर्ती श्री वाक्च नारीणाम. हा नारीणाम शब्द काय आलाय मध्येच? तर गुण जे आहेत ते हे गुण
पुरुष आणि स्त्री असे वेगवेगळे नाही आहेत. कीर्ती पुरुषाची पण स्त्रीची पण, वाचा पुरुषाची पण स्त्रीची पण यांचा उल्लेख स्त्रीलिंगी होतो ना, म्हणून नारीणाम शब्द आलाय. बाकी स्त्री आणि पुरुष दोन्हींमध्ये हे गुण प्रकर्षाने प्रकट होणारे विभूती म्हणून आहेतच. अजून कोणते सांगून दिले? स्मृती, मेधा, धृती, क्षमा. सगळे शब्द आपल्याला सहज ओळखीचे आहेत, लक्षात येण्यासारखे आहेतच. अजून पुढच्या श्लोकात सांगून दिलं, बृहत्साम तथा सामनां गायत्री छंदसाम अहम. मागे आपण वेदानाम अस्मी, वेदानाम सामवेदोस्मी असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये लक्षात घेतलं की वेदांमध्ये सामवेद माझी विभूती म्हणून प्रसिद्ध आहे. विभूतिमत्व त्या सामवेदामध्ये आपल्याला सापडणार. इथे सांगून दिलं, बृहत् साम तथा सामना गायत्री छंद. जेव्हा सामवेदामधलं आपण सूक्तांचं, श्लोकांचं, स्तोत्रांचं गायन करणार असू, तेव्हा गायन करण्यासाठी एक विशिष्ट आजच्या भाषेमध्ये मीटर आवश्यक असतो, तरच ते गायन प्रभावीपणे परिणाम साधू शकतं. मग त्याच्यासाठी ते वृत्तामध्ये, छंदांमध्ये बद्ध असावं लागतं. हे वृत्त आणि छंद जे पूर्वापार जेव्हा ही रचना झाली त्याच वेळी हे वृत्त आणि छंद प्रकाशित होत आलेले आहेत. त्या सर्वांमध्ये बृहत् साम आणि गायत्री हे वृत्त आणि छंद या ठिकाणी माझी विभूती म्हणून प्रसिद्ध आहेत. कारण त्यातून जो आविष्कार घडतो, जी एक लयबद्धता, स्पंदनं उत्पन्न करते, त्याची प्रचिती विशेषत्वाने जाणवते. अजून पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं, द्युतय ओळीमध्ये पुढच्या सांगून दिलंय, मासानाम मार्गशीर्षः अहम. आत्ता जेव्हा आपण हा व्हिडिओ ऐकताय तेव्हा मार्गशीर्ष महिनाच सुरू आहे ना. नंतर केव्हा तरी पुढे ऐकाल तेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू असेल असं नाही, पण आत्ता जेव्हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा कदाचित मार्गशीर्ष संपत आला असेल किंवा नुकताच संपला असेल. अशा वेळेला हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येऊन पोहोचू शकतो. तेव्हा मासानाम मार्गशीर्ष, प्रत्येक महिना मार्गशीर्ष असतो का हो? मार्ग चालताना शीर्षस्थान जे कोणी निभावणार त्याला काय म्हणतो आपण? मार्गशीर्ष. वाटचाल करत असताना सैनिकांचं पथसंचलन होत असतं. हे पथसंचलन विद्यार्थ्यांचं होतं, NCCच्या मुलांचं होतं, NSSच्या मुलांचं होतं, सैनिकांचं होतं. यांचं सगळ्यांचं पथसंचलन, अगदी खेळांमध्ये सुद्धा पथसंचलन होतं ना. तेव्हा काय होतं? अग्रस्थानी ध्वज हातात घेऊन एक प्रमुख व्यक्ती, ज्याला लीडर म्हणतो, ती व्यक्ती असते ना उभी, आणि तिच्या हातात ध्वज असतो, कारण ती अग्रणी असते. म्हणून मासानाम मार्गशीर्ष. मग जे महिने आहेत, कालगणना जी आहे, त्या कालगणनेमध्ये सर्वश्रेष्ठ शीर्षस्थान भूषवणारा जर कोणी असेल तर त्याचं नाव स्वाभाविक आहे ना मार्गशीर्षच असायला हवं, की जो मार्गावर आपल्याला शीर्षस्थानापर्यंत प्रगतीपथावर घेऊन जाईल. अग्रणी म्हणून ज्या महिन्याची योजना केलेली आहे तो महिना मार्गशीर्ष आहे. मार्गशीर्षामधला प्रत्येक दिवस आपण जर अशा प्रकारे अभ्यासला तर खरंच हा प्रत्येक दिवस आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वामध्ये वेगळं काहीतरी प्रकाशित करता येऊ शकेल याचं मार्गदर्शन करणारा आहे. म्हणून मासानाम मार्गशीर्षः अहम. आणि आमच्या भारतवर्षाचं हे वैशिष्ट्य आहे बरं. 6 ऋतू आहेत. 6 ऋतूंचे 6 सोहळे असंच म्हटलं जातं ना, कवींनी वर्णनात किती वेळा म्हटलेलं आहे. मग ह्या 6 ऋतूंमध्ये सर्वश्रेष्ठ ऋतू कोणता? स्वाभाविक आहे, जेव्हा सृष्टी सर्वार्थाने नटतेच असते, आनंदाने मोहरते आणि आम्हाला तसाच प्रत्यय मिळवून देते, तो ऋतू म्हणजे वसंत ऋतू. म्हणून ऋतू नाम सांगून दिलं पुन्हा.
कुसुमाकरम. बहरणारा, फुलणारा. मग तो सृष्टीला फुलणारा ऋतू जसा असेल तसा प्रत्येक व्यक्तीला सुद्धा बहरणारा, फुलणारा ऋतू अनुभवता येतो. जशी जशी आध्यात्मिक प्रगती होईल तशा व्यक्तीला याची प्रचिती यायला लागते. तेव्हा शारीरिकदृष्ट्याही फुलणं आहे, मानसिकदृष्ट्याही फुलणं आहे आणि बौद्धिकदृष्ट्याही ज्ञानसंपन्न होणं म्हणजे कुसुमाकरमच आहे. म्हणून ऋतूनां कुसुमाकरः. जेव्हा हे फुलणं बहरणं प्रचितीला येईल तो त्याच्यामध्येच विभूतिमत्व असणार ना. मग ते शारीरिक सामर्थ्याची प्रचिती येऊ दे, मानसिक आत्मबळाची प्रचिती येऊ दे किंवा बौद्धिक ज्ञानसंपन्नतेची प्रचिती. चौथ्या अध्यायात म्हटलंय ना, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विन्दति. हे कालेन आत्मनि विन्दति म्हणजे कुसुमाकरच हो. युरेका युरेका म्हणणारा आर्किमेडीज ज्ञानसंपन्न झाला आणि म्हणून त्याचं देहभान हरपलंच ना. हे झालं पाश्चात्यांचं उदाहरण. आपल्याकडे तर अशी उदाहरणं किती आहेत. तहान भूक विसरून संशोधनामध्ये मग्न राहणारे आणि त्या संशोधनाची प्रचिती मिळायला लागली की कुसुमाकरम. म्हणून ऋतूनां कुसुमाकरम. ऋतूंचे सोहळे असतात ना, चक्र असतं, तसं व्यक्तीला सुद्धा कुसुमाकरम पोहोचेपर्यंत चक्रातून जावंच लागतं. म्हणजे विभूती योग हा अध्याय अभ्यासताना अशा प्रकारे आपल्याला विचार करायचा आहे. अजून पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलं द्युतां छलयतामस्मी आणि लगेच जोडून दिलं तेजस तेजस्विनामहम. छलयताम म्हणजे कापट्य हा सुद्धा सृष्टीमधला एक आविर्भूत असणारा विशेष आहेच. तेव्हा द्यूत क्रीडा राजाश्रय होता त्या काळी, द्यूत या खेळाला. आणि खेळामध्ये सुद्धा डावपेच लढवावेच लागतात. शिवाजी महाराजांनी युद्धामध्ये कौशल्य दाखवताना डावपेच लढवलेच ना. अगदी कोणताही खेळ घ्या हो, क्रिकेटचा असेल, रचना करावीच लागते ना. तेव्हा द्यूतां छलयतामस्मी म्हणजे रणनीती, डावपेच आखणं. द्यूत हा त्या काळचा राजाश्रय असलेला खेळ म्हणून द्यूताचा उल्लेख केलाय. पण अशा प्रकारे प्रत्येकच आपल्या आयुष्यामधल्या खेळपटावर अशा प्रकारे डावपेच रणनीती ही आखावी लागतेच आणि ती सिद्ध करून यशापर्यंत पोहोचावंही लागतंच. तेही कशामुळे आहे? योग्य रणनीती आखण्याचं सामर्थ्य जे आहे ते माझ्यामुळेच तर आहे. अजून तेजस तेजस्विनामहम. हे तेज म्हणजे काय? आपल्याच एक हितेश वैद्य आहे, त्यांना हा प्रश्न विचारलाय बरं. ताई तेज म्हणजे नेमकं काय असा त्यांनी प्रश्न विचारलाय. 7व्या अध्यायात पण तेजस तेजस्विनामहम आलाय, इथे पण तेजस तेजस्विनामहम आलाय. मग तेजस्वींमध्ये तेज मी आहे. मग तेज म्हणजे आपण कशाचं तेज म्हणतो? डोळ्यातलं तेज आहे, कांतीचं तेज आहे, सृष्टीमध्ये बहरणाऱ्या फुलाचंही तेज असतं. म्हणजे प्रत्येक घटकामध्ये त्याचं स्वतंत्र तेज आविष्कारित होत असतं. मग तेज म्हणजे काय? तेज म्हणजे सामर्थ्याचं प्रकटीकरण, त्याला म्हणायचं तेज. पण हे सामर्थ्याचं प्रकटीकरण कसं असायला हवं? ते प्रकटीकरण जगाला उजळवून टाकणारं असायला हवं. तमाकडे घेऊन जाण, तमसोमा ज्योतिर्गमय, ज्योतिरूप तेज असायला हवं की जे अंधकाराचा नाश करेल. ते सामर्थ्य ज्याच्याकडे आहे त्याला म्हणायचं तेज. तेव्हा तेज म्हणजे असं सामर्थ्य की जे तमसाकडून प्रकाशाकडे, उन्नतीकडे घेऊन जाईल. ते जे सामर्थ्य आहे मग ते भले बारीक सारीक कोणत्याही घटकामध्ये असू शकतं आणि ते विशालकाय असणाऱ्या घटकामध्ये सुद्धा प्रचितीला येऊ शकतं.
तेजस तेजस्विनामहम. तेव्हा तेज म्हणजे अग्नीत आहे, सूर्यात आहे, चंद्रात आहे. हे तर प्रत्यक्ष तेज आपल्यापर्यंत पोहोचवणारेच आहेत. चर्मचक्षुंना यांचं तेज प्रत्ययाला मिळतंच. पण प्रत्येकाकडे असं सूक्ष्म तेज आहे, सामर्थ्य आहे की जे तमसा ज्योती गमय, अंधकारातून अज्ञानाकडून ज्ञानाच्या दिशेने झेप घेण्यासाठी उद्युक्त होणारं जे जे काही आहे त्या प्रेरणेला, त्या चेतनेला, त्या क्षमतेला, त्या सामर्थ्याला तेज असं म्हणतात. मी अनेक शब्द वापरले हां. त्या प्रेरणेला सुद्धा तेज म्हणायचं, त्या सामर्थ्यालाही तेजच म्हणायचं, त्या प्रवृत्तीला सुद्धा तेजच म्हणायचं. तेव्हा तेज नाहीये कुठे? अखंड चराचरामध्ये विश्वातल्या सूक्ष्मातिसूक्ष्म आणि विशालकाय अशा प्रत्येक घटकामध्ये तेज आहेच. फक्त ते तमस म्हणजे अज्ञानाने वेढलं गेलेलं आहे. त्याची ज्या क्षणी अज्ञान दूर होऊन प्रचिती मिळेल त्या क्षणी तिथे मी आहे. रादर ती प्रचिती प्राप्त होणं हेच मुळी माझ्यामुळे आहे असं भगवंत सांगून देत आहेत. तेव्हा हितेशलाही त्याच्या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं मिळालं असेल. तेज म्हणजे नेमकं काय हे या अध्यायामधून भगवंतांनी आपल्याला उलगडून दाखवलंय. पुढच्याच ओळीत लगेच सांगून दिलंय, जयोस्मी व्यवसायोस्मी. तेजाशी संबंधित आहेत ना जय. मग हा जय कशा कशावर मिळवायचा असतो? मनाच्या वृत्तींवरही जय मिळवायचा असतो. बुद्धीच्या चलबिचल होण्यामध्ये, विवेक अविवेक यांच्या दोलायमान स्थितीमध्येही जय मिळवायचा असतो. आणि व्यवसाय हा अस्मी. व्यवसाय म्हणजे निश्चय, दृढता, खंबीरता. हे सगळं तेजाशीच निगडीत आहे ना. तेव्हा तीही माझ्यामुळेच आहे. अर्जुन सुरुवातीला दोलायमान होता. त्या स्थितीतून हळूहळू बाहेर पडून आता जेव्हा तो केशुकेशूच्या भावेषु चिंत्योसी भगवन मयापर्यंत स्थितीला येऊन पोहोचलाय, तेव्हा भगवंतांना जाणवतंय की अर्जुन आता जयोस्मी व्यवसायोस्मी याचा मर्म जाणून घेण्याच्या स्थितीपर्यंत आलेला आहे. म्हणून हे विभूतींविषयी भगवंत स्वतःच विस्तारपूर्वक पण संक्षेपाने सांगून देत आहेत. म्हणून त्यातला गर्भितार्थ जाणायला हवा. कारण जय, व्यवसाय आणि तेज, द्यूत छलयतामस्मी हे सगळं कशाशी जोडलंय माहिती? त्या श्लोकातला शेवटचा शब्द आहे सत्वम सत्वमताम. सत्वाशी जोडलाय. वेगळेपण कुठे आहे? सत्वाशी जर हे सगळं जोडलेलं असेल, स्वार्थाशी नाही, अज्ञानाशी नाही, कामक्रोधाशी नाही, चंचलतेशी नाही, सत्वम सत्ववताम याशी जर जोडलेलं असेल तर निश्चितपणे त्या जयामध्ये मीच प्रचितीला येईन, त्या दृढतेमध्ये मीच असेन, त्या तेजाच्या आविष्कारात देखील माझाच प्रत्यय मिळून जाईल आणि रणनीती किंवा डावपेच जे म्हणून आखले जातील त्यातूनही मीच प्रतिबिंबित होईन. तेव्हा यातलं काहीच स्वार्थ पोषित असता उपयोगी नाही. हे भगवंतांनी आवर्जून एकाच श्लोकामध्ये आज कलियुगामध्ये माझ्या जीवनामध्ये मी कशा प्रकारे अडचणींना सामोरं जायला हवं ते सगळं सांगून दिलंय की नाही बघा. असा हा देखील अध्याय आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाणार आहे. पुढच्या श्लोकामध्ये सांगून दिलाय. आता इथे काहींना शंका असते बरं का. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशनः कविः. इथे व्यास उल्लेख आहे, इथे वासुदेव म्हणजे कृष्णाचा उल्लेख आहे, इथे धनंजय म्हणजे अर्जुनाचा उल्लेख आहे आणि उशना म्हणजे शुक्राचार्यांचा उल्लेख आहे. मग व्यासमुनींनी जर का महाभारत लिहिलंय
तर मुनीनाम अप्यहम व्यास असं कसं म्हणतील? ते स्वतःबद्दलच म्हणतात. व्यास तर व्यक्ती आहेत, महर्षी आहेत, मग स्वतःबद्दल ते कसं लिहितील? तसं नाही आहे. व्यास हे कुळ आहे. हे संपूर्ण कुळ जे आहे काय करणारं? अशा प्रकारे व्यक्त होणारं. आजही व्यासपीठ म्हटलं जातं ना. आणि तिथे जे कोणी स्थापित होतील आणि विचार वैभव प्रकाशात आणतील त्या प्रत्येकाला व्यासमुनींचं प्रतीक, व्यासमुनींचा प्रतिनिधी असंच म्हटलं जातं ना. म्हणून भगवंतांनीच विभूतिमत्वामध्ये, कोणामध्ये विभूतिमत्व आहे? तर व्यासांची जशी विशाल प्रतिभा आहे, विशाल ज्ञानसंपन्नता प्रकट करण्याचं सामर्थ्य आहे, तसं ज्याच्या ज्याच्याद्वारे प्रकट होतं त्यामध्ये मीच तर प्रचितीला येतो. म्हणून मुनींनी, ज्या मुनींनी अशा प्रकारे आविष्कारित केलेलं आहे, चिंतन मननातून ज्ञान जे प्राप्त झालंय ते आविष्कारित केलंय, त्या प्रत्येकालाच व्यास म्हणून प्रतिष्ठापित केलेलं आहे. म्हणून मुनीनाम अपि अहम व्यास. आणि कवीना, कवी म्हणजे विद्वान, तादात्म्य पाहून, तद्रूप पाहून, ध्येयाप्रती समर्पित राहून कशा प्रकारे प्रचिती मिळवायची ते शुक्राचार्यांनी दाखवून दिलंय. त्यांची पण कथा ऐकण्यासारखी आहे. दैत्यांचे गुरु झाले ते नंतर, आधी शुक्राचार्य होते कोण? दैत्यांचे गुरु का झाले? हे सगळी कथा आहेत आपल्याच ग्रंथांमध्ये. या सगळ्या कथा आहेत. बरं बघा, शोधून सापडतात का? करा प्रयत्न. नाहीतर आपण नंतर करणारच होत या सगळ्या संदर्भातले व्हिडिओ, तेव्हा मिळतीलच ऐकायला. तोपर्यंत उत्सुकता आपली आपण शोध लावून शमन करायचं उत्सुकतेचं. कवी म्हणजे विद्वान. विद्वानांमध्ये सर्वश्रेष्ठ विद्वान उशना म्हणजे शुक्राचार्य, त्यांच्यामध्ये माझीच प्रचिती मिळेल. पांडवांमध्ये धनंजय आणि वृष्णी कुळामध्ये सर्वश्रेष्ठ असा वासुदेव हा माझाच प्रतिबिंबित होणारा आविष्कार आहे. इथे स्पष्टपणे भगवंतांनी सांगून दिलं की अरे अर्जुना, तू देखील ह्या सगळ्या चराचर सृष्टीतल्या सामर्थ्यवान व्यक्तींचा प्रतिनिधी आहेस. तर परमात्म्याची प्रचिती देणाऱ्या ज्या म्हणून विभूती आहेत त्या सर्व विभूतींचा अग्रणी असणारा वृष्णी कुळात अवतरित झालेला मी हा देखील अशाच प्रकारचा सर्वश्रेष्ठ व्यक्तरूपाने तुझ्यासमोर असणारा विभूती आहे. स्पष्ट उल्लेख भगवंतांनी या श्लोकात केला. अजून पुढे काय सांगितलं? अजून एक श्लोक आहे विभूतींचं वर्णन करणारा. आणि मग पुढे जसं सगळं वर्णन झालं की शेवटी समरी असते ना, समप करतो ना, त्याच्यात जनरलाइज स्टेटमेंट्स असतात. अगदी तशीच जनरलाइज स्टेटमेंट्स या पुढच्या श्लोकांमध्ये मिळणार आहेत. पण अजून एक श्लोक विभूती संदर्भातला आहे, तो समजून घेऊ. दंडो दमयताम अस्मि. दमयताम, दमन करायचं आहे, निग्रह करायचा आहे. त्या निग्रह करणाऱ्यांमध्ये आत्मनिष्ठता गरजेची आहे. दंड, राजदंड ऐकून माहिती आहे, न्यायदंड ऐकून माहिती आहे. तेव्हा निश्चय परिपूर्णतेला जेव्हा पोचतो तेव्हा त्याला दंडाचं स्वरूप येतं. दंडाची पकड मजबूत असावी लागते, निग्रही असावी लागते. न्यायाधीश पेशव्यांच्या दरबारातले, न्याय दिला, पेशव्यांना दंड दिला आणि न्यायदेवतेसमोर विनम्रपणे आपल्या पदाचाही त्याग केला. शोधात कोण आहेत हे न्यायाधीश? प्रसिद्ध आहे ना, कथेमध्ये आपण ऐकलं सुद्धा असणार आहे की ज्यांनी मला न्यायाधीश म्हणून मान्यता देऊन हा अधिकार प्राप्त करून दिला, आज मला त्यांच्या विरुद्धच न्यायदान करावं लागलेलं आहे. पण ते मी निर्लेपपणे सचोटीने न्यायदान करणारच. आणि न्यायदान केल्यावर त्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून मी या पदाचाही सन्मान ठेवून तिथून मी निवृत्त होणार. काढा शोधून न्यायाधीश पेशव्यांच्या दरबारातले. दंडो दमयताम अस्मि.
आणि पुढे महत्त्वाचं सांगून दिलंय, नीतिरश्मी जिगीषताम. विजिगीषू वृत्ती असायलाच हवी. जिंकण्याची ईर्षा प्रत्येकामध्ये जागृत असायलाच हवी. तीच तर आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाते. संशोधकाला सुद्धा ध्यास असतो की माझं संशोधन परिपूर्णतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. अथक परिश्रम करायची त्यांची त्यासाठी तयारी असते. मग ते माझ्या नावावर रजिस्टर हो अथवा न हो, पण मला तो संशोधन करण्यामधला जो आनंद आहे तो आनंद मला परिसीमेपर्यंत घेऊन जायचा आहे. हा ध्यास असतो ना, त्याला विजिगीषू वृत्ती जिगीषताम असं म्हटलं जातं. पण जिगीषतामध्ये महत्त्वाची पार्श्वभूमी कशाची हवी? महत्त्वाची जोड कशाची हवी? नीतीची जोड हवी. आणि तिने मला PhD मिळवायची आहे, बरोबर आहे, पण ती डॉक्टरेट मिळवताना मला बाय हुक ऑर क्रूक आजच्या भाषेत म्हटलं जातं ना, तसं नाही करायचं आहे. प्रामाणिक मेहनत, प्रामाणिक तपस्या रुजू केल्यानंतर त्याचं प्रतिबिंब स्वीकारून जर मला प्राप्त होणार असेल जीत, तर ती जीत नीतीच्या मार्गाने आलेली असते. म्हणून नीतिरश्मी जिगीषताम. सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी काय मिळवायचं आहे ते ध्येय निश्चित असेल, पण ते मिळेलच हे गृहीत नाही धरायचं आहे. मिळवण्यासाठी अथक परिश्रम सन्मार्गाने करत राहणं, एवढंच फक्त व्यक्तीने ध्येय ठेवायला हवं. यश संपादन होणं न होणं हे प्रयत्नांच्या पराकाष्ठेवर अवलंबून राहतं. कालावधी नाही सांगू शकत. म्हणून नीतिरश्मी नीतीही अस्मी जिगीषताम. अजून पुढच्या ओळीत सांगू दिलं, मौनाई चैवास्मी गुह्यानाय. रहस्याचं तेच तर वैशिष्ट्य असतं ना. रहस्य भेद न करणं सोपी गोष्ट नाहीये. अनेक मार्गांनी रहस्य उलगडून दाखवावं, आपल्याला समजावं म्हणून प्रयत्न करणारे कितीतरी प्रलोभनं सामोरी आणतात. कदाचित शारीरिक यमयातना सोसाव्या लागतात, कदाचित मानसिक दुर्बलता कशी येईल यासाठी प्रयत्न केला जातो, कदाचित बुद्धिभेदही केला जातो की जेणेकरून रहस्य उगाळलं जावं, उकललं जावं. माझ्या देशाशी जर मी प्रामाणिक असेन आणि सैन्यामध्ये मी जर अधिकारपदावर असेन, तर देशाची गुपितं माझ्यापर्यंत येऊन पोचलेली असतात. त्या गुपितांना, त्या रहस्याचा मी साक्षीदार असतो. पण समजा मी पकडला गेलो तर शत्रुसैन्य काय तसंच मला सोडेल का हो? जी गुपितं मला ठाऊक आहेत ती माझ्याकडून उकलली कशी जातील यासाठी प्रयत्न करणारच ना. मग त्यावेळी साम दाम दंड भेद सर्व प्रकारचे मार्ग अवलंबले जाणारच. त्याच वेळी तर खरी कसोटी नीतिरश्मी जिगीषताम. नाही रहस्य उकलायचंय. म्हणून या श्लोकामध्ये रचनाच कशी आहे बघा. दंडो नमयताम अस्मी, दमन, मला माझ्या इंद्रियांचा निग्रह टिकवायचा आहे. नीतिरश्मी जिगीषताम, मला माझं विजयी म्हणून डिंडिमा हवाय, पण तो नीतीच्या मूल्यावर आधारित पाहिजे. पाया भरभक्कम नीतीचा असला पाहिजे. म्हणून मौनाई चैवासी गुह्याना, रहस्याची उकल करून मला शत्रूकडून काहीही मान सन्मान मिळवायचे नाहीयेत. कारण शत्रू कुठे जिवंत ठेवणार हो? रहस्य उगाळलं की आपल्याच देशाचं नुकसान, देशाशी द्रोह नाही ना, बरोबर. आणि देश वगैरे पातळी खूप मोठी झाली हो. कौटुंबिक रहस्यसुद्धा आणि व्यक्तिगत रहस्यसुद्धा, या सगळ्यांची उकल करताना अभ्यासोनी प्रकटावे. किती छान आमच्या दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सांगून दिलंय. मौनाई चैवास्मी गुह्याना, याचा अर्थ रहस्य मला उलगडायला लागलंय की लगेच ते बोलून मोकळं व्हायचं नाहीये.
कारण त्या रहस्याच्या गाभ्यापर्यंत केव्हा मी पोहोचेन माहितीच नाही ना. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं अभ्यासोनी प्रकटावे. आणि अभ्यास पूर्ण होतच नाही ना. नवीन नवीन क्षितिज आपल्याला खुणावत असतातच अभ्यासासाठी. म्हणून मौन असणं, मौन म्हणजे एक प्रकारचं स्थैर्य, स्थिरता, विचारांची शाश्वतता, ती ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे. असं ज्या कुणाला साधेल तिथे मी विभूती बनून सामावलेला आहे असं ध्यानात घे. आणि अजून त्या शेवटच्या ज्ञानवतामहम, जे ज्ञानी आहेत त्यांच्यामधलं ज्ञान कोणामुळे आहे? त्या व्यक्तीचे पराकाष्ठा आहेच. त्या व्यक्तीने अभ्यासपूर्वक जे काही मिळवलेलं आहे ते आहेच, पण मुळात ते मिळवण्यासाठी त्या व्यक्तीला अस्तित्वच ज्याच्यामुळे मिळालेलं आहे, तिथे माझीच साठगाठ आहे ना, तेही भगवंतांनी स्पष्ट करून सांगून दिलं. आता इथून पुढचे जे 4 श्लोक आहेत त्या 4 श्लोकांमध्ये समप ज्याला म्हणतो, समरी असं ज्याला आपण म्हणतो, ते भगवंतांनी किती विस्तार सांगू रे अर्जुना तुला. अथांग विस्तार आहे या विभूतींचा. पण म्हणून मग तू काय लक्षात ठेव, अशी विभूतींची यादी नकोच ना लक्षात ठेवू. किंवा विभूतिमत्व प्रकट करणारे प्रकर्षाने जे गुणविशेष आहेत, भाव, ते पण अनंत आहेत रे. जेवढे पैलू पाडावेत तेवढं तेज आणखी फाकत जाणारच आहे. म्हणून तू एकच लक्षात घे ना, 4 श्लोकांमध्ये भगवंत एकच मुद्दा वेगवेगळ्या अँगलनी दृष्टिकोनातून मांडतायत. या श्लोकात काय म्हणलं? यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतये चराचरम. चराचर, अरे या संपूर्ण सृष्टीमध्ये ज्याच्या ज्याच्या घटकाशी संबंधित असशील, ज्या ज्या घटकांचा अभ्यास करायला जाशील, त्या प्रत्येकामध्ये न तदस्ति विना यत, ज्याच्यात मी नाही असं काहीही शोधून बघ रे. मारुतीची कथा माहिती आहे ना आपल्याला. सीतेने रे मारुतीला माळ दिली आहे, आपल्या गळ्यातली कंठी काढून दिली आहे. सगळ्यांना काहीतरी भेट वस्तू श्रीराम देत आहेत. मारुतीला श्रीरामांनी भेट नाही दिली. सीतामाईला बरं नाही वाटलं, तिने आपल्या गळ्यातली कंठी काढून दिली. मारुतीरायांनी काय केलं? कथा तर आपल्याला सर्वश्रुत आहे. खरी होती की नव्हती? नाही, नको ना, तो विचारच नको करूया. मारुतीरायाची वृत्ती कोणती? यच्चापि सर्वभूतानां बीजं तत् अहम अर्जुन. बीज जे आहे ना ते मी आहे. म्हणून त्या कंठीमध्ये मारुतीरायांनी बीज आहे का हे शोधायचा प्रयत्न केलाय. बीज कोण हो? चैतन्य, सर्वश्रेष्ठता, सामर्थ्य, आत्मप्रचिती. आणि माळ म्हणजे तर भौतिकता ना, नश्वरता. मग त्याच्यामध्ये शाश्वततेची प्रचिती मिळणारच कशी? आणि तरीही मारुतीने लौकिक अर्थाने त्या माळेमध्ये श्रीराम कुठे प्रतिबिंबित आहेत का ते शोधायचा प्रयत्न केलाय. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून भगवंतांनी सांगून दिलं, यच्चापि सर्वभूतानां बीजं तत् अहम अर्जुन न तत् अस्ति विना यत् स्यात्. सांगून दिलं की अरे शोध बाहेर कुठे नकोच रे घ्यायला. जिथे जिथे बघशील तिथे तिथे हा भरला अनंत, तोच तर व्यापून उरलाय. पुढच्या श्लोकात तेही सांगून दिलं, नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप. श्रेष्ठ असा तपस्वी अर्जुना तू आहेस. तपस्या करणारा आहेस, सातत्याने चिंतन मनन करणारा आहेस. म्हणून तुला सांगून देतो की न अंतः अस्ति. अरे अंतच नाही आहे रे, अनंत आहेत. कशाला? दिव्य विभूतींना. दिव्य म्हणजे अलौकिक. ज्यांच्यामध्ये अलौकिकत्व आहे अशा विभूती किती म्हणून वर्णन करू, कारण सगळ्याच बीजांमध्ये विभूतीच आहे. पुढच्या ओळीत सांगून दिलं, एष तु उद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. तू मागणी केलीस ना, म्हणून मी विस्ताराने सांगून दिल्या. बरं, माझ्या विभूतींचा विस्तार तू मागणी केलीस, तुझी मागणी संपन्न व्हावी
म्हणून मी तुला सांगायचा प्रयत्न केला, पण विस्तार अनंत आहे. ती पूर्णत्वाला जाणार नाहीच आहे, पण आता जाणता येईल तुला की केषु केषु च भावेषु चिंत्योसी भगवन्मया. त्या प्रश्नाचं उत्तर उकल तुला मिळावी यासाठी हा सगळा उद्देश, तो तुझा उद्देश साध्य व्हावा यासाठी मी हा सगळा विस्तार तुला सांगून दिलाय. अजून पुढच्या 2 श्लोकांमध्ये भगवंत सांगून देत आहेत, यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा. यत् यत् विभूतिमत् सत्वम, सत्वम म्हणजे प्राणिजात, चराचरामध्ये जे जे अस्तित्वात आहे ते सगळं कसं श्रीमत ऊर्जितम एव, ऊर्जितम ज्याच्यामध्ये ऊर्जा आहे, चैतन्य आहे, क्षमता आहे, आणि त्याच्या जोडीला श्री म्हणजे सामर्थ्य आहे, सौंदर्य आहे, अभिजातता आहे. ती महत्वाची आहे. नुसती ऊर्जा नकोय, तमानी वेढलेली ऊर्जा नाही, तिथे प्रत्यय माझा मिळणार नाही. सध्या सगळ्यांनी आपण मुंबईवर आतंकी हल्ला झाला खूप मोठा, जगामध्ये त्याचे पडसाद उमटले होते, आणि स्टेशनवर पहिला हल्ला झाला, व्हीटी स्टेशन किंवा बोरिवली स्टेशन काही म्हणा त्याला, त्या ठिकाणी जेव्हा किंवा आजचं CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, त्यावेळी काय घडलं, ज्याच्या हे लक्षात आलं त्या व्यक्तीने ताबडतोब अनेक निर्णय घेऊन इतर लोकांना होणाऱ्या दुर्घटनेपासून वाचवण्यासाठी आपलं सामर्थ्य, आपलं तेज, आपलं ज्ञान, कौशल्य प्रकट केलं. त्या क्षणी हजरजबाबीपणे व्यक्त करू शकले. त्या व्यक्तीनेही नंतर सांगून दिलं, हे मला त्यावेळी कसं सुचलं, विभूतिम श्रीमदूर्जितमेव वा. ऊर्जित तर प्रत्येकाकडे आहेच आहे हो, सामर्थ्य प्रत्येकाकडे आहे, पण ते श्रीशी जोडलं जाणं महत्त्वाचं आहे, प्रकृतीशी जोडलं जाणं महत्त्वाचं आहे, नीतीशी जोडलं जाणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मग ते अशा प्रकारे जगाच्या हितासाठी, आपोआपच चराचराचा सुशेगात सापणासाठी, सुचारू सृष्टीच्या चलनवलनासाठी आपोआप प्रकट होतं. म्हणून दुसऱ्या ओळीत सांगून, तत्तदेव गच्छत्वं मम तेजोंश संभवम. अरे हे सगळं माझ्याच तेजाचा अंश बनून प्रचितीला येतंय, याची जाणीव अर्जुना दृढ कर. अवतीभवती सुद्धा तुला अशी प्रचिती मिळू शकेल, नव्हे मिळेलच. पुढच्या श्लोकात तेच सांगून दिलं भगवंतानी की शाश्वत काय आहे. अथवा बहुनयतेन किन्यातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत. अथवा, अरे किंवा एवढं सगळं, एवढा विस्तार, एवढी सगळं कशाला जाणून घ्यायला हवंय रे, काही गरजच नाही आहे. कारण माझ्या केवळ एका अंशाने, ती मारुतीची गोष्ट आपल्याला माहिती असेल, भीमाला अहंकार होता आपल्या ताकदीचा, पूल पार करून जायचं होतं, आले अहंकार जिरवायचा भीमाचा, मारुती आलेत, आपली शेपटी पसरून बसलीत पुलावर. भीमाला बरं नाही वाटलं ते शेपटी ओलांडून पलीकडे जायचं म्हणून त्यांनी विनंती केली, कपिराज आपण शेपटी बाजूला घ्या. कपिराज म्हणाले, तर मला तर बुवा माझी शेपटी बाजूला घ्यायचा कंटाळा आला, तुझ्यात हिंमत असेल तू शेपटी बाजूला कर आणि जा पुढे. काय घडलं पुढे, आली का भीमाला शेपटी बाजूला करता? नाही ना, कारण त्या शेपटीमध्ये तेज अंशरूपानी संपूर्ण शरीरातच सामर्थ्य होतं, पण शेपटीमध्ये जे सामर्थ्य एकवटलेलं होतं, मम तेजोंश संभवम, ते सामर्थ्य एकवटणं महत्त्वाचं आहे. जेव्हा मला मूठ आवळायची असेल त्यावेळी माझं सगळं शरीरातलं चैतन्य, क्षमता, सामर्थ्य मला तिथे एकवटली पाहिजे. मला रोपलिंग करायचं असेल तर पर्वतारोहण करताना माझी पकड मजबूत असायला हवी आहे ना, मग माझं सामर्थ्य त्या ठिकाणी एकवटलं गेलं पाहिजे. तसं भगवंत सांगून देत आहेत, अरे मला तर चराचराचंच पालन करायचं आहे, चराचराचंच रक्षण करायचं आहे, मग मी कुठे असणार आहे,
म्हणून शेवटच्या श्लोकात सांगून दिलं, अथवा बहुनयतेन किज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यहमिदं कृत्स्नम्. पूर्णत्वाने कृत्स्नम्, विष्टभ्य वेढूनच राहिलोय रे. मम तेजो एकांशेन स्थितः जगत. जगत म्हणजे जे जे गतिमान आहे ना, त्या गतिमान असणाऱ्याला प्रत्येकाला क्षमता, सामर्थ्य, चैतन्य प्रदान करणारा माझाच तर अंश त्याच्यामध्ये सामावलेला आहे. मग सांग बरं आता वेगळ्या विभूतीचा विस्तार कसा तू जाणणार? किती सुंदर अध्याय आहे हा. आपल्याला सूक्ष्मत्वाकडून व्यापकतेकडे घेऊन जाणारा, जडत्वाकडून शाश्वताकडे घेऊन जाणारा असा हा विभूती योग अध्याय. अर्जुनाच्याच प्रश्नावरून भगवंतांनी याची मांडणी केली आहे. अर्जुनाच्या ज्ञानकक्षा आता कशा हळूहळू उघडल्या जात आहेत, विस्तारत आहेत, हे या अध्यायावरून आपल्या लक्षात यायला लागतं की अर्जुन जो विचलित अवस्थेमध्ये होता, कार्पण्य दोषोपहत स्वभाव या स्थितीपासून, धर्मसम्मूढ चेता या स्थितीपासून हळूहळू प्रगल्भतेच्या दिशेने अर्जुनाचा प्रवास कसा होतोय, हे सगळं या अध्यायांचं मर्म समजून घेताना आपल्यालाही लक्षात यायला लागतं. आपलीही बुद्धी हळूहळू हळूहळू सतेजतेकडे प्रवास करायला लागते. म्हणून गीता अभ्यासायची. मग ती गीता का कुठल्या एका विशिष्ट धर्मासाठी असेल का? ती गीता कोणा एका विशिष्ट वयापुरती असेल का? ती गीता कोणत्या एखाद्या विशिष्ट प्रसंगापुरती सीमित असेल का? नाही ना. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हर क्षणी भगवद्गीता अशी आपल्याला प्रगल्भतेकडेच घेऊन जाणारी आहे. कारण शेवटच्या 4 श्लोकांमध्ये हेच तर मर्म भगवंतांनी सांगून दिलंय. करूया याच्यावर चिंतन मनन आणि मग बघूया आता पुढे अर्जुन काय करणार आहे. प्रश्न विचारणार आहे की भगवंत स्वतः काही निवेदन करणार आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेऊया. आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपन्न करूया. आवडला असेल तर जरूर लाईक करा. आपल्या आप्तेष्ट मित्रांना शेअर तर नक्कीच कराल. आणि हो, आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसलं तर जरूर सबस्क्राईब करा हां. आणि बेल आयकॉन क्लिक केलात की आपल्याला व्हिडिओ आला म्हणजे त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. तेव्हा भेटूया. नमस्कार.